दरम्यान सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात 5 ते 6 अध्यादेश काढलेले आहेत। त्याची माहिती दुपारी 2 वाजता जरांगे देणार आहेत। अत्यंत मोठी बातमी, सरकारचे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये 5 ते 6 अध्यादेश आहेत आणि याच संदर्भातली माहिती मनोज जरांगे पाटील 2 वाजता वाशीमधल्या त्या संपूर्ण जनसमुदायासमोर मराठा बांधवांसमोर सांगणार आहेत। मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची नुकतीच चर्चा झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये 5 ते 6 अध्यादेश आरक्षणासंदर्भामध्ये काढले असल्याची माहिती मिळालेली आहे। कृष्णा केंडे या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये जी चर्चा झाली त्यामध्ये 5 ते 6 GR काढले असल्याची शासनाची माहिती आहे आणि ते जे GR आहेत ते काय आहेत त्याचं वाचन 2 वाजता समाजासमोर केलं जाणार आहे। त्यातून काही फायदा होतो का किंवा नाही होत या सगळ्या संदर्भातली भूमिका समाजासमोर मांडली जाईल आणि त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा या ठिकाणी ठरवली जाईल अशी माहिती या ठिकाणी आहे। आणि जर या ठिकाणी आंदोलनाची घोषणा करायची तर ती इथून करायची की आझाद मैदानावरनं करायची या सगळ्या संदर्भात देखील आज निर्णय घेतला जाईल। मात्र मनोज जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील तो समाजाला विचारून घेतील आणि समाजासमोर जे काढलेले GR आहेत त्या संदर्भातलं वाचन केलं जाईल। त्याचे काय फायदे होतात का या सगळ्या संदर्भात ते आपलं म्हणणं मांडतील। हे GR ज्यावेळेस काढले गेले, ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस अभ्यासकांचं एक शिष्टमंडळ देखील तिथे उपस्थित होतं। बरोबर, त्यामुळे आता या आरक्षणासंदर्भातले जे 5-6 अध्यादेश आहेत, जे GR आहेत, त्यामध्ये नेमकं काय आहे मनोज जरांगे पाटील ते आपल्या आंदोलनकर्त्यांसमोर 2 वाजता सांगणार आहेत। कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।